नमस्कार मैत्रिणींनो, सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलला तुमचं अगदी मनापासून स्वागत। आजपासून म्हणजे आपण 2 दिवस झाले आपण क्लास सुरू केलेला आहे मैत्रिणींनो। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। फोरटक्स ब्लाउजची पेपर कटिंग आपण केलेली आहे 28 छातीची। तर आज आपण बघणार आहे त्याच्यासाठी जो महत्त्वाचा जो फॉर्म्युला आहे, छाती, गळा रुंदी, शोल्डर, मोंडा, हा जर चार्ट आपण बघितला तर आपल्याला प्रत्येक पेपर कटिंग ही अगदी सोपी जाणार आहे आणि कोणत्याही मापाची कटिंग अगदी सहजपणे आपल्याला करता येणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला हा महत्त्वाचा चार्ट आज बघायचा आहे। तर तुम्ही सगळ्यांनी हा चार्ट वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे किंवा ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे। तर हा चार्ट ह्याप्रमाणे तुम्हाला सांगते मी। छाती, गळा रुंदी, शोल्डर आणि मोंडा। बघा, छाती आहे 28, त्याच्यासाठी गळा रुंदी 2 किंवा 2.25 इंच अशी आपल्याला घ्यायची। शोल्डर घ्यायचे 5, जितकं शोल्डर घेतलं तितकाच आपल्याला मोंडासुद्धा घ्यायचा आहे 5 इंच। त्याच्यानंतर छाती आहे 30 इंचाची, त्याच्यासाठी गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच, शोल्डर घ्यायचं आहे 5 इंच आणि मोंडासुद्धा घ्यायचा आहे 5 इंच। त्याच्यानंतर आपल्याला 32 छातीसाठी 2.25 इंचाचं गळा रुंदी घ्यायची, 5.25 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे आणि 5.25 इंचाचं आपल्याला घ्यायचं आहे मोंडा। त्याच्यानंतर 34 छातीसाठी 2.25 इंचाची गळा रुंदी, 5.5 इंचाचं शोल्डर, 5.5 इंचाचा मोंडा, ह्याप्रमाणे आपल्याला माप टाकायचे। 36 इंच छातीसाठी 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 इंचाचं शोल्डर, 5.5 इंचाचा मोंडा, याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचे। त्याच्यानंतर 38 छातीसाठी 2.5 इंच गळा रुंदी किंवा ज्यांचा गळा उतरत असेल त्यांनी 2.25 टाकली तरीही चालेल, 5.25 इंचाचं शोल्डर आणि 5.25 इंचाचा मोंडा आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 40 छातीसाठी 3.25 इंचाची गळा रुंदी, 6 इंचाचं शोल्डर, 6 इंचाचा मोंडा, ह्याप्रमाणे आपल्याला माप घ्यायचे। त्याच्यानंतर 42 छातीसाठी 3 इंचाची गळा रुंदी, 6.5 इंचाचं शोल्डर आणि 6.5 इंचाचा मोंढा आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 44 छातीसाठी 3 इंचाची गळा रुंदी, 6.5 इंचाचं शोल्डर आणि 6.5 इंचाचा मोंढा आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 46 छातीसाठी 3.25 इंचाची गळा रुंदी, 6.25 इंचाचं शोल्डर आणि 6.25 इंचाचा मोंढा आपल्याला घ्यायचा आहे। बघा मैत्रिणींनो, हे जर तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवलं तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीत कोणत्याही प्रकारची पेपर कटिंग आपल्याला करता येणार आहे आणि कोणत्याही प्रकारची पेपर कटिंग आपल्याला करता येणार आहे। त्या कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, फोरटक्स ब्लाऊज सगळ्यांसाठी ऑल हे आपल्याला माप कामात येणार आहे। तर तुम्ही हे ना आठवणीने वहीमध्ये लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि आपल्या चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा एकदा आपण असे छानशा व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।